तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून अंतर्गत सर्व्हे सुरू झालाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व्हे सुरू आहे। ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे त्या ठिकाणी सर्व्हे सुरू केला गेलाय। इच्छुक उमेदवार किती क्षमतेचा आहे याचा सर्व्हे केला जातोय। एका मतदारसंघात जवळपास 7 ते 8 हजार सॅम्पल घेतले जात आहेत। सर्व्हे पाहिल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची यावरती निर्णय होणार आहे। निवडून येण्याची क्षमता ज्याची असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल अशी सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळते। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अंतर्गत सर्व्हे सुरू झालेला आहे। उमेदवारांची चाचपणी केली जाते। इच्छुक उमेदवाराची क्षमता किती आहे याचा आढावा सुद्धा सर्व्हेच्या माध्यमातून घेतला जातोय। मतदारसंघामध्ये जवळपास 7 ते 8 हजार सॅम्पल घेतले जाणार आहेत आणि त्यानुसार या सर्व्हेमधून एक अहवाल सादर केला जाईल। रेवती हिंगवे माझी सहकारी आपल्यासोबत आहेत। रेवती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हा अंतर्गत सर्व्हे कोणकोणत्या विभागामध्ये सुरू आहे? नक्कीच तृप्ती, आपण जसं बघितलं की विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडी जोर लावून कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जेव्हा शरद पवारांसोबत अनौपचारिक गप्पा झाला तेव्हा त्यांनी असं देखील सांगितलं की एक अंतर्गत सर्व्हे त्यांचा चालू आहे आणि तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा तो सर्व्हे चालू आहे, जिकडे ते जवळपास 7 ते 8 हजार लोकांपर्यंत 7 ते 8 हजार लोकांचं ते सॅम्पल घेऊन ते बघणार आहेत की कुठला उमेदवार जरी तो इच्छुक असला तरी त्यांची तिकडे किती चांगली पॉवर आहे किंवा निवडून येण्याची क्षमता किती आहे हे वेगवेगळ्या मतदारसंघात सध्या होत आहे। आणि आपण असं म्हणलं तरी बरोबर असेल की ही सगळी विधानसभेच्या दृष्टिकोनातनं चाललेली तयारी आहे शरद पवार गटाकडून। तृप्ती, निश्चित रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।